आपल्यातला अहंकार हा मात्र आपल्याला वरून खाली आणतो. मग अहंकार म्हणजे काय? तर त्यामध्ये सर्वस्व जे आहे तर हे सगळं दुसऱ्याचं आहे. देह काळाचं धन कुबेराचं हे ते मनुष्याचं काय आहे हे सगळं त्याचं आहे. तरी परंतु आपण एवढा मोठा अहंकार करतो. मग माझ्यासारखं कोणीच नाही. पण देह काळाचा धन कुबेराचं हे तर मनुष्याचं काय आहे. जेव्हा मात्र आपला अहंकार जाईल त्या टायमाला दैविक शक्तीचा अनुभव येईल. मग अनुष्ठानातून तेच करायचं, आपला अहंकार घालवायचा आणि आपल्याला दैविक शक्तीचा अनुभव घ्यायचा. मग आता तुम्ही म्हणा ना अहंकार दिसतो कुठं? दिसतो कुठं अहंकार? अहंकार दिसतो आपल्याला, पण आपल्याला कळत नाही ते. बरोबर आहे का नाही? आपण ज्या टायमाला आरशात पाहतो त्या टायमाला आपल्याबरोबर कोण बोलतो? आरशात पाहताना कोण बोलतं आपल्याबरोबर? मी बोलतो का नाही? मी 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 कसा दिसतो, मी कशी दिसते, चटक पटक, हे कोण बोलतं? अहंकार बोलतं का नाही? त्यानंतर एखाद्याच्या हातात अंगठ्या राहत्या, बरं अंगठ्या त्या असं वाजेल, गपची बसणारच नाही. कडे राहिलं तरी अहंकाराचं काय? चप्पल घातली आणि असं चाललं आपण, ती चप्पल जेवढी सटक फटक वाजल तेवढं अगदीच चालेल माणूस. म्हणजे अहंकाराचं काय? कळून येत नाही अहंकार कुठे. एखाद्याच्या हातात गाड्या राहते बरं, ते तिथं ते गाड्याच पाहत असत. एखाद्या ताईच्या नाकात नथ नाही राहत्या, ती नथ सर्दी नसली तरी मग काय आहे? अहंकार. म्हणून इथं बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. नाही घड्याळ वापरायचं, नाही अंगठी वापरायची. म्हणून मात्र अहंकाराने तोंड करू नये. म्हणून अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे. बाह्य गोष्टीचा जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत आतील शक्तीचा अनुभव येत नाही. म्हणून मात्र त्याच्याकरता हा एक मेन मुद्दा आहे. हे तुझं आहे, तुझं पशी फिरी तू जागा चुकलाशी. एक मन आहे सुंदर, काय म्हणे? कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. म्हणजे याचा अर्थ काय? काही मिळवायचं असलं तर काहीला सोडावं लागेल. मग काय मिळवायचं असलं तर काय सोडावं लागेल? ही आपली. म्हणून आता देवाला जर मिळवायचं असेल तर अहंकाराला सोडावं लागेल. मग अहंकार एका ठिकाणी नाही, नुसतं घड्याळाच वापरायचं नाही असं म्हणून जमेल का? अहंकार पुरा शरीरात भरलेला आहे. जिथं बाह्य गोष्टीचा त्याग करत नाही, बाह्य वस्तू आपण जे वापरतोय ना तिथं अहंकार आहे. एखादा गाडी चालवायला बसला ना तरी, गाडी चालवायला बसला, मोटरसायकल, अहंकाराचं किती दिलं का नाही? मग तुम्ही म्हणा म्हणजे इथं अहंकार, तर मग आता काय मोटरसायकल बसली हँडल सोडून द्यावा म्हणजे अहंकार मला सगळं जाईल. तसं नाही. हे नित्य अनुष्ठानी आम्हाला संन्यास दीक्षा घेतली ना तर आम्हाला अंगठ्या वापरायचं नाही. संन्यास दीक्षा घेतली तर घड्याळ वापरायचं नाही. संन्यास दीक्षा घेतली तर किन्नर साईडना सुद्धा बसायचं नाही. संन्यास दीक्षा घेतली तर ड्रायव्हरच्या खुर्चीवर तर बसायचंच नाही. सायकलचं सुद्धा हँडल धरायचं नाही. नेहमी संन्यासाचं ते खूप पाळीत एवढं. नाही तर आम्ही मोटरसायकललाच बरं चालवायचो. साधण्या जागत राजदूत गाडी अजून काय आहे, कुणाकडे चालायची ती सायकलीसारखं. फार जालना जाफराबाद तिकडून जाऊन येईल, वेरूळ त्र्यंबकेश्वर नाशिक सगळं मोटरसायकल यात्रा करून येईल आम्ही. गाडी चालवायला आम्हीच होतो. पण आता संन्यास दीक्षा घेतल्यापासून नंतर ते चालवायचं नाही. म्हणजे त्याचे नियम आहे.
कधी नाही करून अहंकाराने तोंड काढू नये. म्हणून अनुष्ठानामध्ये किडे माकुडे आपल्या हातून मरतील, ती सगळी दोषबाधा, ती सगळी मलिनता आपल्या संचितावर येते. आणि ती मलिनता गेल्याशिवाय ही मात्र काय म्हणता ना, तव्याचा जाय बुरसा तो सहजची होय आरसा. तव्याचा जाय बुरसा तो सहजची होय आरसा. तव्याच्या पाठीमागे काळं असतं, त्याला जर चकाचक केलं, लसूण काढलं, त्याच्या सुद्धा तोंड दिसेल आपल्याला. तशी अनुष्ठानाने आपली मलिनता जाते. आणि अनुष्ठानानंतर जेव्हा मलिनता जाते ना, अनुष्ठानाच्या नंतर लगेच आपल्याला अनुभव येतो, चमत्कारिक अनुभव येतो. जी जी इच्छा तुमच्याली असेल ती ती इच्छा मात्र तुमची पूर्ण होत. पण आता मलिनता गेल्यानंतर सुद्धा मात्र जर तुम्ही अनुष्ठानाच्या नियमाचं पालन करत राहिले ना, जो माझ्या नियमा पडेल मी त्यांच्या कामा, त्या नियमाचं पालन करत राहिले तर निश्चित मात्र चालू बॅटरी चार्जिंग होत राहील. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. लक्ष्मी वल्लभ म्हणजे देव आणि देवाची शक्ती त्याच्या जवळ आहे. जो नित्यनियम करतो त्याच्याजवळ नित्यनियम. म्हणून बाबाजींचं वाक्य, वेळ टळली ते टळू द्या पण नियम टळू देऊ नका. वेळ टळली तर टळू द्या पण नियम टळू देऊ नका. पण इथं कुठं सांगितलं, जेवणाची वेळ टळली तर टळू देतं पण जेवणाचा नियम टळू देत नाही. हे मात्र सिद्ध आहे. जेवणाची वेळ टळली तर टळू देता पण जेवणाची वेळ टळली पण जेवणाचा नियम टळू देत नाही तुम्ही. पण इथं मात्र तसंच करा, पूजेची वेळ टळली तर टळू द्या पण नियम टळू देऊ नका. का तुमचा नियम आहे ना, मी 2 घोट पाणी पिण्याच्या अगोदर जे काय हातपाय मनात धुवून घेईन किंवा आंघोळ करीन किंवा 2 माळीचा जप करीन, विधी पूजा आरती करीन, नंतरच मी मात्र 2 घोट पाणी पिईल. पण देवाला पाणी देईल पहिलं. 2 घास जेवण करण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य देईल. मी विश्रांती घेण्याच्या अगोदर देवाला सांगत, देवा आता विश्रांती घ्या तुम्ही. असं हा नियम तुम्ही जर पाळत राहिले ना, देवाला तुम्हाला भेटायला जायची गरज नाही, देव तुम्हाला भेटायला येईल. बरं, आम्ही तेच करत होतो म्हणून तर. आणि तो प्रसंग किती दिवसाचा होता, साधण्याच्या अगोदर. आणि तसाच प्रसंग मात्र आत्ता आला होता. पहा, देव कधी परीक्षा पाहत असतो. एवढं आपल्याला मिळालं पण मात्र त्याचा कटाळा नाही करायचा. मग आम्ही नाशिकला जायचो साधनेच्या अगोदर. नाशिकला जायचं तर तिकडून जर समजा कधी कधी मोटरसायकल इथं लावायची, गाड्या मिळत नव्हत्या, मग तिकडून उशिरा 1-1:30-2 वाजता आलं का 1-1:30-2 वाजता विहिरीवरती जायचं, आंघोळ करायची. पुन्हा मात्र ते पूजा करता करता 3-3:30 व्हायचे. पुन्हा मात्र थोडीशी 3:30-4ची पूजा, ही कशी पाठची सायंकाळची पूजा बरं का ही. आणि पुन्हा अर्धा 1 तास इकडून तिकडून फिरायचं. पुन्हा 5 वाजता विधी अंके ते जायचं. आता तोच प्रसंग, अशी परीक्षा आली. सटण्याचं अनुष्ठान झालं. सटण्याचं अनुष्ठान झालं. सटण्याच्या अनुष्ठानाची समाप्ती झाली आणि ती सांगता झाली. आणि तिथून जे निघवलं आम्ही धावधाव पळपळ करत करत धुळ्याच्या अंग कार्यक्रम होता. आता त्याच्यामध्ये काय नेमकं, तुम्ही आपल्या गाडीत बसणाऱ्या विचार, समाजात कुठे समाजात त्यांना विचार नाही, आपलं पुराण होतं तर माहिती. आपली गाडी जशी चालली तशी मात्र डिझेलची संख्या वाढते का कमी होते? डिझेलची संख्या वाढते. गाडी जशी जशी चालली ना, 252 किलोमीटर जाईल तर ती किती जावी? ती 329. मग त्या दिवशी गाडी तिथून निघाली. आता डिझेल जर पाहिलं तर ते सांगत होते आम्हाला ड्रायव्हर साहेबांनी ते कवा आता डिझेल टाकावं लागेल. तरी आम्ही काय म्हणायचं, चला पुढं पाहू आपण. असं म्हणलं तर गाडीचं डिझेल संपत नव्हतं. त्या दिवशी नेमकं म्हणलं कदाचित आता ही खूप दगदग झाली. मग पडदे ओढून घेतले. तुम्हाला जशी नेता येईल तशी न्यावं. मग आम्ही थोडंसं असं पाठीमागे टाकून जप करायला लागलो. जप करता करता कळायला लागलं की डिझेल पाहिलं का ना पाहिलं. फिरवणं दादाच होते. डिझेल पाहिलं का ना पाहिलं त्यांच्या मनाला माहिती. पण लवकर जायचं म्हणून शॉर्टकट रस्त्यानं काढली गाडी. आता शॉर्टकट रस्ता म्हणजे खडखड दडदडीचा. आता त्याच्यामध्ये गेलं डिझेल जास्त लागून म्हणावं काय, आजंगोडेलमध्ये डिझेल गेलं संपून. आता तिथं डिझेल संपलं तर पण फोन केला, आणलं 10 लिटर. आता 10 लिटर आणलं तर ते 10 लिटर रावळगावच्या भाविकांनी 10 लिटर आणलं, ते टाकलं. 10 लिटर आणलं ते टाकलं तरी काटा उठाना तिचा.
ते तळाला नाही म्हणे. म्हणलं आता मी चला टाका केवढा आहे मोठा, 10 लिटर डिझेल टाकून जर तळाला सुद्धा नाही तरी मग काय काय परीक्षाच ना. आता तो योगावेच राहत असतो. मग तिथं आजूबाजूचे जमा झाले मग म्हणले, एक म्हणलं बाबा आले इथं, बाबा आले इथं, बाबा आले. सगळ्याला नातेवाईकाला बोलून घेतलं. जे आलं का ते त्याच्या नातेवाईकाला बोलून घ्यायचं, जे आलं का ते त्याच्या नातेवाईकाला बोलून घ्यायचं. सगळे म्हणले बरे झाले बा, शेवटीकडे जाऊन भेटत नव्हते तुम्ही, बरे झाले. म्हणलं बरं झालं आता चांगलं झालं. आता आम्हाला तिकडे लवकर जायचं तर तुम्ही म्हणले बरं झालं, म्हणजे बरं झालं बघ गाडीचं डिझेलचं. आता त्या गाडीची सिस्टम आपण आता पूर्वीच्या गाड्या मात्र पुढे उठून चालू करत होतो ना, माहितीच नाही ते नेमकं मात्र पुढं लोटा ड्रायव्हर साहेब म्हणले आता स्टिअरिंग झाली पॅक, आता पुढं काही गाडीचा नाही. काढायला गाडी म्हणलं बघ सवन चिकन लावा, एखाद्या जाऊती भीती तरी टाकू घ्या तुम्ही. नाही म्हणे स्टिअरिंगच फिरा ना पुढं, आता काय कर. मग आता काय कर म्हणलं बा, आता येऊ द्या जेवढ्याला यायचं तेवढ्याला येऊ द्या, तेवढ्याला भेटून घेऊ द्या. आता सगळे आले, भेटून गाठून घेतला. एक जण बसला गाडीमध्ये म्हणे लोटा म्हणे मागं. म्हणलं काय तमाशा झाला बा, आता ही मागं थोडं चालू होणार आहे. आता ही गाडी मागं लोटली, चालू झाली ना ती चालली. तिकडून गेलं तिकडं ओढाण्यात थोड्याला 12, 12:30, 1 वाजता तिथं ते पूजन झालं. मग काहीतरी थोडंसं नाश्ता पाणी जेवण खाऊन आंघोळ पूजा बिजा करून आणि तिकडून मात्र मानमाडला 3:30 वाजता पूजाला म्हणजे मानमाडला ते पूजन करून 4 वाजून काही मिनटं झाले असेल तेव्हा गेलो शिवटिकडीवरती. आता सायंकाळची पूजा आहे. आता आंघोळ केली, आहुती टाकली, विधी गाडीतच गेले होते तर आहुती टाकली. त्याच्यानंतर पुन्हा अर्धा 1 तास फिरलं, पुन्हा सकाळची पूजा आणखी. तसं म्हणजे परमेश्वर परीक्षा पाहत असतात. आता मला असं जाऊ दे, आता सकाळची संध्याकाळची एकच वेळ करून घेऊ. आता कोणी पाहायला देऊ काय पाहायला आहे, तर त्याच्या यादीमध्ये असतं बा सायंकाळची काही हाजरी लागली, काय फायदा झाला असता एवढं करून. म्हणून मात्र तुम्हाला सुद्धा वेळ टळली तर टळू द्या, पण नियम टळू देऊ नका पूजाचा. तुम्ही अनुभव घ्या बरं, काय अनुभव येतो. तुम्ही मात्र वेळ टळली तर टळू देते, पण पूजा मात्र करत नाही. पूजेची वेळ टळली ना तर नियम टळू देते, आणि जेवणाची वेळ टळली तर जेवण नाही टळू देत. म्हणून मात्र तुम्हाला पूजा पाठ हे ते करून मात्र अनुभव येत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही पहा का नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता इथं मात्र कधी कधी या गोष्टी आहे, नोकरी प्रयत्न करणाऱ्या मुलांचे सुद्धा काही त्या गोष्टी आम्ही सांगतो का तुमची कधी अशी परीक्षा पण होईल 5 सोमवार 2 प्रदेश करायचे ना, ती रेग्युलर जरा खाली रेग्युलर करायचे. का एखाद्या दिवशी मात्र तुम्ही 2 खांद्याजवळ बसा, उडायला लागेल धरून ठेवा. तर तुमची अशी परीक्षा होईल रविवारीच्या दिवशी. एखादा जर गेला समजा रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी गेला, रविवारीच पेपर राहत असते. रविवारच्या दिवशी पेपर दिवसभर मात्र परीक्षा झाली. रविवारी रात्री होती का मग सोमवार उजाडता होती परीक्षा, रात्रीच परीक्षा होत असतात. आणि तिकडून जर सोमवारी रात्री 2 वाजता आलं तर आपल्या घरची आई बहीण आपल्याला म्हणणार आहे का बा तो थकला असेल, 2 घास जेवण कर, पाणी घे, 2 घास जेवण कर, आराम कर. परंतु मात्र त्या वेळेला आपण म्हणलं पाहिजे का माझा परमेश्वर माझी वाट पाहत असेल. इथं अंग टाकण्यापेक्षा तिथं जाऊन टाकतो ना. बस अशा पद्धतीने मात्र तुम्ही घरी न झोपताना घरी सगळं मात्र देवाच्या समोर गल्लासभर पाणी ठेवायचं, तेव्हा आपण प्यायचं. थोडा नैवेद्य ठेवायचं, तेव्हा आपण नैवेद्य जेवण घ्यायचं. पण त्याच्या अगोदरही आपण हातपाय धुवून आंघोळ करून काय नियम करत असेल दररोजचा तो नियम करायचा. विधी पूजा आरती जप तप थोडंसं हे झाल्यानंतर देवाच्या समोर पाणी ठेवून आपण पाणी घ्यायचं, देवासमोर नैवेद्य ठेवून आपण जेवण घ्यायचं. आणि मग आता देवाला म्हणायचं मग आता इथं न विश्रांती घेताना तिथंच विश्रांतीला येतं. तिथं आले बस अशा पद्धतीने आलं तर देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल ना. देवात सुद्धा डोळ्यात पाणी देवलंय त्या वेळ हां. कारण रात्रभर 2-3 दिवस मात्र अशा पद्धतीनं या गोष्टी तुम्हाला इथंच ऐकायला मिळाल. जिवंत भाव आणि मरेल भाव. ते म्हणते मग श्राद्ध भाव आहे ना आमचा, श्राद्ध भाव आहे.
श्रद्धाभाव कशाला म्हणते. आता ही गोष्ट तुम्हाला सांगणार. म्हणून देवाला नैवेद्य पण देत जा. तुमच्या घरामध्ये पाहुणा आला ना, तो पाहुणा मात्र जर समजा 2 दिवस जर राहिला तर किती उठाठेव करावं लागते हे तुम्हाला सगळ्याला माहिती. तुम्ही पाहुण्याला काही अंतरच पडू देत नाही. म्हणजे पाहुणा आला त्याला बसायला चहा नाश्ता जेवण, पुन्हा मात्र एक मुक्का मारायला एखादी गोधडी वाढवा, सकाळी डबे आपणच भरून द्या, म्हणजे ना आपणच द्या सगळं. आता हे जर समजा तुम्ही कशा करता करते माहिती, तुमच्या स्वैर्य संबंध जमान्यास अडचणी यायला नको. नाही तर त्याला एखादं काही थोडंफार कमी पडलं ना, स्वैर्य समज जमत आलं तर ते म्हणजे ती का माणसं आहे म्हणशी, म्हणजे झालं बा काय कमी पडले त्याला हे काय सांगणार नाही. याचं डबं भरून नाही दिलं तरी म्हणजे ते का माणसं आहे म्हणे झालं बा. म्हणून मात्र पाहुण्याला एखाद्यानं तर गोधडी दिली, एखादं गारठलं देईन तरीपर्यंत असं खिरीत मुळा टाकून देईन. पण पाहुणा एका हिशोबाने येईल, पुन्हा पाहुणा एका हिशोबानं येईल. आंब्यारसाचं जेवण उपास करू आणि उपास करू तुम्हीच, पाहुणं मागचं सगळे विसरून जाईल. कारण का उपास करू म्हणलं का पाहुण्याला पहिले जेव घालावं लागतं, कधी कधी वटकं नाही लावावं लागतं. पाहुणं नाही जेवलं तर सगळा कार्यक्रमचा खोच समजायचा. म्हणून पण देवाची शक्ती जर तुमच्या घरातून जर गेली ना, पूर्ण येणं नाही. बरं, देवाची शक्ती येणं नाही. म्हणून देवाची शक्ती मात्र टिकून राहावा, त्याच्याकरता मात्र काय केलं पाहिजे, नैवेद्य घरामध्ये दिला पाहिजे. आता नैवेद्य पाहिले ना तुम्ही, नैवेद्य इडू वळायला पाहिजे की नाही, गावातल्या वळायल्या गावाच्या देवस्थानी नैवेद्य पाहिले की नाही, चांक्या बनवले त्याच्या चांक्या, त्याच्यातही पूर्णाचा पत्ता नाही. देवानं कोरडी मुरडी चांकी खायची आणि झोपून घ्यायचं. आता पाडव्यालाच उठायचं. आता मग काय देवाला पूर्ण चालत नाही म्हणा काय का आवडे पूर्ण आपल्याला एवढा मोठा मांडा, देवाला एवढी चांकी. ते बी नैवेद्य देताना पाणी घेऊन काय म्हणावं लागतं माहिती, शिवार्पण कृष्णार्पण म्हणावं लागतं. आणि आपण काय करतो, नैवेद्य तर देतो तो कोरडा मोरडा, एक चांकी एक कोरड्याचा माकोडा, भाज्याचा थोडा तुकडा, फळी बुडवायची अशी, ती अशी काणी केली तर जास्त पडल ना, ती याची करायची ना अशी टेकवायची, झालं नैवेद्य. आणि ते बी हातावर पाणी घेऊन शिवार्पण कृष्णार्पण म्हणायचं. हातावर पाणी घेतं म्हणतो देव काय खातो काय, देव का आला काय. मग तुमच्याकडे पाहुणे आले म्हणते तुम्ही जेवायचं तुम्हाला भूक लागली, पाहुणा का आला म्हणे जेवायचं. तुम्ही देवाला नैवेद्य देताना पाणी फिरवताना जर म्हणले हो देव काय खातो काय, देव का आला खाईन, म्हणजे इथं चुकतं तुमचं.